लगेच ऐकली बातमी म्हणून तुम्हाला सांगायला लागले. नवरा बायको असताना, नवरा चांगला असताना, मुलं असताना बायकांनी बाहेर अफेअर करू नये. आणि तुम्ही बाहेर अफेअर करता, मुलांवर परिणाम होतो आपला. तर एका बाईने असं केलं, आपली नवरा अडचण यायला लागला म्हणून तिने नवऱ्याला सोडून दिलं आणि परत मुलं अडचण करायला लागले म्हणून मुलांना पण तिने हॉस्टेलमध्ये टाकलं. कारण तिला बाहेर म्हणजे तिची प्रसिद्धी वाढत होती, है ना. तिचे फॉलोवर्स वाढलेले होते. या फॉलोवर्ससाठी तिने स्वतःच्या मुलांना पण हॉस्टेलवर ठेवलं आणि अफेअर करत होती. परत त्या माणसाची अफेअर करता करता तिने परत तिसरं म्हणजे नवरा पहिला, दुसरा हा आणि तिसऱ्याशी परत तिचं अफेअर जुळलं. तर हा 2 नंबर आहे जो अफेअर चालू त्यांनी पाहिलं आणि तिला वाढदिवसाच्या निमित्ताने बोलवलं आणि तिला गळा दाबून मारून टाकलं. म्हणजे कसं झालं बघा, दोन्हीसुद्धा संसार उद्ध्वस्त झाले. जो तिच्या नादी लागला होता दुसरा, त्यांनी त्याच्या बायकोला मुलांना सोडून हिच्या नादी लागला. तो सगळा कबूल झालं, त्याला पकडलं, त्याला कायमची झील झाली. नवरासुद्धा आता बाजूला, तिसरा प्रियकर तो बाजूला, ही तर गेली आणि दुसरा जो आहे तो जेलमध्ये आणि मुलं हॉस्टेलमध्ये. काय म्हणायचं आहे बायकांना? स्वतःच्या संसाराचं वाटोळं करून घेता तुम्ही. काय नवऱ्याजवळ मिळत नाही तुम्हाला, ते अफेअर करून मिळते तुम्हाला. नवरा मुलं असताना, अरे काय काय जण तर मामाचा मुलगा, आत्याचा मुलगा अफेअर करतात. आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्यांना साथ देतात, त्यांच्याच घरचे साथ देतात. बहिणी, त्यांची आई, त्यांच्या घरातले अनेक पाहुणे रावळे असतात, कोणी एकदम जवळचं असतं, ते स्वतः त्यांना अफेअर करायला मदत करतात आणि साथ देतात. तर ही चांगली गोष्ट नाही. जो साथ देतो तो पण तसाच आहे असं बघणाऱ्याचा उद्देश होतो. कारण ही अफेअर कसं असतं, लपून राहत नसतं, कधी ना कधी उघड पडतं. किंवा तुम्ही जरी कुणाला नाही सांगितलं तर तुम्हाला जाणारे येणारे भरपूर पाहतात. आपल्या त्यात ओळखीचे पण असतात, एकमेकाला सांगतात. म्हणून बायांनो, अफेअर करू नका. आपला संसार सांभाळा, आपल्या मुलांना सांभाळा, आपल्या नवऱ्याला सांभाळा. असं वाऱ्यावर सोडून देऊ नका नवऱ्याला. कितीही केलं तरी तो नवरा आहे. समजावून सांगायचं. हाणतो मारतो दारू पितो म्हणजे काय सोडून द्यायचं नसतं, समजून सांगायचं असते. संसार सुखाचा चाला म्हणून प्रयत्न करायचा असते. मुलांना आपल्या शिक्षण द्यायचं असते, तर आपलंसुद्धा नाव होते. नाहीतर हाकनाक आपला पण जीव जातो. तो पण जो माणूस आपला नादी लागला असा तो पण जेलमध्ये जातो. म्हणून असं काय करू नका. फॉलोअर्स तुम्ही मिळवा, प्रसिद्धी मिळवा, पण हे असले कांड करू नका. नाही ते उद्योग करू नका. संसार सांभाळा आपला. अक्षय तृतीयेच्या दिवशी मी मुद्दाम सांगाले तुम्हाला की आज चांगली वाणी बोला, चांगलं बोला, गोडधोड